जॉनी रावत. परवा काय झालं, एक लहान मुलगा नाल्यामध्ये पडला. सगळी लोक बघत होती, कोणाची हिंमत नाही झाली त्या मुलाला वाचवावं. सगळी लोक बघत होती. एक मुसलमान बाई बुरख्यामध्ये उभी होती. तिने पाहिला मुलगा वाहतोय, तिने उडी मारली, घापाक, मुलाला वाचवलं, ढापाक. एक म्हातारा खुश, कमालची बाई आहे, मुलाला वाचवलं बघा, कमाल की औरत आहे. त्या बाईला राग आला, तिने बुरखावर केला, त्या म्हाताऱ्याच्या कानाखाली मारी, ठीक से देख, कमाल की नाही, जमाल की औरत आहे. विनोद कसेही घडतात, शाब्दिक विनोद, शब्दातून विनोद घडतात. एक दिवशी बाला जेवत बसला होता. एक भैया त्याच्या घरी आला सकाळी सकाळी. त्याला म्हणाला, का रे बाला, का कर रहा है? खाना खा रहा है. जेवण को आओ, 2 घास खाओ. ससुरा खुद खाना खा रहा, हमको घास खिला रहा. तो आओ ना, उसका रस पियो. किसका? अरे उसका रस पियो ना. किसका? अरे वही बोला, उसका रस पियो. नवीनच लग्न झालं होतं एका जोडप्याचं, आणि त्यांना हनीमूनसाठी रेती बांद्राच्या पलीकडे जायचं होतं. पण बोट चालवणारा प्यायला होता. बायको नवऱ्याला म्हणाली, अहो, आपण याच्या बोटीतून नाही जायचं, प्यायला येतो. बोट चालवणारा म्हणे, अरे काही नाही प्यायला यायला, बस रोजचा काम आहे माझा, बस रुटीन रोजचा, बस. नवरा म्हणाला, अगं काय नाही, त्याची रोजची सवय, त्याला रोज पिण्याची सवय, त्याला काही नाही, तू व्यवस्थित. नाही नाही, तो बोट बुडवेल. अरे काही नाही बुडवत, सांग रे तुझ्या बायकोसला, नाही तर कुल्यावर टॅटू करी ना, बस. हो नाही म्हणता म्हणता दोघं बोटीत बसले. बोट पाण्याच्या मध्यभागी आली तर बोट चालवणारा नवऱ्याला म्हणाला, साहेब एक बोलू? हो हो बोला ना. नाही नाही, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू? बोले हो बोला ना. आता मी बोट बुरवणार. बघा आता मी बोट बुरवणार. बायको मला, तुम्हाला सांगितलं होतं याच्या बोटीत बसू नका, हा बोट बुडवेल बुडवेल बुडवेल, हा बोट बुड. बरोबर बोलली तुझी बायको. आता बघा मी बोट बुरवणार. असं काय करू नका, माझं नवीन लग्न झालंय, हनीमूनला जायचं, तुम्ही काय असं करू. नाही नाही, आता मला सांगा तुमच्या आजूबाजूला काय काय नाही, बघा ना काय काय, बघा ना काय, पाणी आहे नाही, हे काय, बघा आता कसा बुरवतो. ट्रेनमध्ये आपण प्रवास करतो, ट्रेनमध्ये कधी कधी टीसी चढतात. परवा एका टीसीने बालाला गाठलं. त्याच्या जवळ आला, तिकीट तुला बोलवतो बा, तिकीट. ए बघ ना, तुला काहीतरी काम असेल बा. अरे बाबा तिकीट दिखाव. तिकीट नाही माझ्याकडे, यो बा पास आहे. किसका है? किसका है? माझ्या खिशातनं काढलं तर माझा है ना. अरे लेकिन इसके ऊपर साइन नहीं है. साइन नहीं है. साइन किधर है? ये जो आला तुम टीसी है ना, तुमको मालूम नहीं साइन किधर है? कुर्ला के बाद जाएगा डायरेक्ट साइन है. एक दिवशी मी बालाला विचारलं, बाला ते परवा भैयाला कोणीतरी मारला. माझे मुलं. तुला माहित आहे ना आपण कोणला पण फसवतो. हो माहित आहे. मग तो भैया पण माझ्या मुलंच फसला. बोले कसं काय? तुला माहित आहे ना आपण काही पण केलं तर समोरच्या माणसाला मार पडतं. तो हो माहित आहे. किती झालं माहित आहे? मी ना तो भैया परवा एका 5 स्टार हॉटेलला गेलो का, ज्याला अशी एसी बिशी लावलेली टाकाटक न बो लावलेली अशी वेटर फिरताना असे बसलो टेबलावर. वेटर आला न मला बोलला, सर वाटीवान. बोललो जा तांदळाच्या भाकऱ्या घेऊन ये, चिकन मटन घेऊन ये जा. वेटर घेऊन आला, नाही जे आला मिनीनं भैयानी खा खा खाल्ला. नंतर वेटर परत आला. मग वेटर परत आला. मी बोललो जा चायनीज सूप लेके आओ. वेटर चायनीज सूप घेऊन आला ना, मिनी काय केला माहिती आहे? पिशवीन मेलेला उंदीर नेलता. चोरला सुपान न लागलो गोंगाट करायला. याच्या आला आवरा मोठा एसी बिशी लावले न बो घालून अशा वेटर फिरताना तुम्ही असा मारायचा टाइम एक करता. मॅनेजर धावतला बोला, साहेब लपरी करू नका, हे 500 रुपये ठेवा, तुम्ही सूप पिला ना जा आता. मग यो भैया पण तसाच करायला गेला. त्याच हॉटेलला गेला, त्याच टेबलावर बसला आणि त्याच वेटरला हाक मारली, वेटर इधर आओ. वेटर बोला, सर वाटीवान जाओ चिकन मटन तांदळाच्या भाकऱ्या लेके आओ. भैयाने पण खाका खाल्ला. नंतर काय झालं माहिती आहे?
वेटर परत आला, बोला सर वाटी वाट, हा बोला जाओ चाइनीज सूप लेके आओ. वेटर बोला सर आज हमारे हॉटेल में चाइनीज सूप नाही, याने पिशवीतून मेलेला उंदीर बाहेर काढला. बोलला मग यो कशाने घालू. बाला तुला कुणी मारलं रे. बायकोची लपरी सगली. बायको मुलं मार पडला. नाही नाही तुला माहित आहे ना, गेल्या वर्षी माझी आजीच खपली. सगळ्या गावातल्या डोकऱ्या बायका जमा झाल्या. मला बोलल्या बाला तुझी आजीच खपली तर खपू दे, आजीच खपली तर खपू दे, आम्ही पण तुझी आजीच सारखेच आहोत. बरं वाटलं रे. दुसऱ्या वर्षी माझा बापूस खपला. गावातले सगळे डोकरी माणसं जमा झाले. बोलले बाला डोकऱ्या खपला तर काही करू नको, डोकऱ्या खपला तर काही घाबरू नको, आम्ही पण तुझे बापा सारखेच आहोत. बरं वाटलं रे. मग आज काय झालं, काल माझी बायको खपली. गावातली एक बी जवान बाई ना आली मला बोलायला. धन्यवाद. रेल्वेची अनाउन्समेंट आपण ऐकतो. आपण कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेलो तर आपल्या कानावर रेल्वेची अनाउन्समेंट ऐकू येते. हे रेल्वेचे अनाउन्सर नेहमी एवढ्या घाईघाईत बोलतात. परवा पावसाळ्यामुळे गाड्या सगळ्या बंद झाल्या कल्याण स्टेशनवर. रेल्वेची अनाउन्समेंट करायची होती, कोणाला बसवा, कोण रेल्वेची अनाउन्समेंट करेल. कल्याण स्टेशनच्या बाहेर एक तमाशा एका कलाकाराला बोललो की तुम्ही या आणि रेल्वेची अनाउन्समेंट केली. आता त्याने रेल्वेची अनाउन्समेंट कशी केली, आलेला म्हणाला कॉमेडीत करू का. कॉमेडीत नाही, रेल्वेची अनाउन्समेंट करायची. करतो तुमची अनाउन्समेंट घ्या. त्यांनी रेल्वेची अनाउन्समेंट केली आहे का. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी 2 ला आली. कल्याणला झाली गडबड, गाडी दादरला थांबली, दादरला थांबली. गाडी मुंबऱ्याला थांबणार नाही आणि कळव्याला थांबणार नाही. गाडी दिव्याला थांबणार नाही आणि ठाण्याला थांबणार नाही. अरे का 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 का, कारण त्या गाडीत ड्रायव्हर नाही, त्या गाडीत कंडक्टर नाही, त्या गाडीत ड्रायव्हर नाही, त्या गाडीत कंडक्टर नाही. गाडी ड्रायव्हर नाही का, गाडी भूत चालवतात का. चल दुसरा कोण, गुजराती माणूस. गुजराती माणसं ही बिझनेस माइंडेड असतात, प्रत्येक गोष्टीत धंदा बघतात. मस्जिद बंदरच्या पुलाखाली त्याची कपड्यांची दुकान आहेत. आता त्यांनी रेल्वेची अनाउन्समेंट करता करता कपड्यांची अनाउन्समेंट केली. कशी ऐका. लीलाबेन आवजो, 1 नंबर ने गाड़ी बेमा जाए अने बेना गाड़ी 3 में जाए रे गाड़ी स्लो लोकल छे. ए जी रे कलवा रुके छे गाड़ी, दीवा रुके छे गाड़ी, थाना रुके छे अन मुमरा रुके, मस्जिद बंदर ना पुल ना नीचे मारी कपड़ानी दुकान छे, कपड़ानी दुकान छे. गे गे गे. सगळ्यात शेवटी कव्वाली गाणारे आले. आता हे कव्वाली गाणे रे एकटे दुकटे येत नाहीत, 10-15 जणांना घेऊन येतात. आल्या आल्या म्हणाले मुबारक हो, मुबारक हो, मुंह तो बाहर रखो, आदाब बजाता हूँ. कुछ मत बजाओ, बहुत बजा रहे हैं, बोलो. हाँ साहब. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जाएगी. वाह वाह. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जाएगी और 2 नंबर की गाड़ी सीधे रोड से जाएगी. आने वाले को आना है, आने वाले को आना है, जाने वाले को जाना है, जाने वाले को जाना है. दुनिया ये पागल खाना है और गाड़ी सीधे थाना है. हमें तो लूट लिया टिकट देने वालों ने, काले काले टीटी ने, पानी वाली बाई ने. हमें तो लूट लिया टिकट देने वालों ने, काले काले टीटी ने, पानी वाली बाई ने. हाँ साहब. तमाम यात्रियों से विनती है चलती गाड़ी ना पकड़े, हड्डी पसली टूटने का डर है. गफ्फूर भाई टप के ऊपर लौंडा चढ़ा चमाट मार के नीचे उतारो. हाँ साहब. सलीम भाई की तरफ से 50 रुपए का इनाम आया है, शुक्रिया.
तवज्जो चाहूंगा, थोड़ा सा ध्यान चाहूंगा। छोटे छोटे स्टेशनों पे, छोटे छोटे स्टेशनों पे ना ये रुकने वाली है, छोटे छोटे स्टेशनों पे ना ये रुकने वाली है, ये गाड़ी सीधे ही दादर को जाने वाली है। छोटे छोटे स्टेशनों पे ना ये रुकने वाली है, ये गाड़ी सीधे ही दादर को जाने वाली है। थैंक यू, धन्यवाद।